इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 आणि 5 याची मध्य बाउंड्री आणि कबनूर दर्गा चौक ते डेक्कन चौक असा हा मधला रस्ता हा इचलकरंजी शहराचा एक महत्त्वाचा रिंग रोड आहे। आणि या रिंग रोडची परिस्थिती तुम्ही आता माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता की ह्या रस्त्याची झालेली ही दुरावस्था। गेल्या 2 वर्षापूर्वी हा रस्ता खडकीकरण केला होता आणि त्यानंतर याचं डांबरीकरण झालेलं नाही, बारीक डांबरीकरण झालेलं नाही आणि त्यामुळे येथील नागरिकांना आता हे पाहू शकता, हे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी रहदारी करत आहेत। कशा परिस्थिती आहे, गाडी एकदम धडधड करत असते, जाणारा प्रवासाला इतका त्रास मोठा होत असतो। या ठिकाणी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, महिला असतील, रहदारीला पादचाऱ्यांना मोठा त्रास होते आणि त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झालेले आहेत। आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही मतदान करणार नाही, मतदानावर बहिष्कार टाकणार सांगतात। आपण या नागरिकांच्याकडे जाऊन घेऊया। ठाकरे चौक परिसरातील हे सर्व नागरिक आहेत, मोठ्या संख्येने जमले आहेत। काय सांगाल तुम्ही, किती दिवस झाला हा त्रास सहन करताय? आता गेले 2 वर्ष झालं आम्ही हा त्रास सहन करतोय। या रस्त्यावरनं चालता येत नाही, गाड्या व्यवस्थित जात नाहीत, आम्हाला इथं गटरीची सोय नाही, पाणी व्यवस्थित येत नाही आणि 2 वर्ष झाला हा रस्ता उकळून ठेवून गेल्यात। रस्त्याकडे इकडे बघायला पण कोण नाही। जर ह्या गावात महानगरपालिका जर असून जर या रस्त्याची दुरावस्था जर असा असेल तर खेडेगावातल्या लोकांनी काय अपेक्षा करायची? महानगरपालिका असून लोक म्हणतात तुमच्या गावातला रस्ता असा, आम्हाला या गावात तुम्ही राहताय कसं असं आम्हाला विचारतात। दुर्यानं आम्ही एवढं त्रस्त झालोय की बोलायचं काम नाही। डॉक्टरांच्याकडे गेले तर डॉक्टर म्हणतात अलर्जी आली तुम्हाला, धुळीची अलर्जी आहे। किती सहन करायचं आम्ही हे? आम्हाला काय नागरिक सुविधा म्हणून आम्हाला रस्ते, पाणी, लाईट हीच आमची अपेक्षा आहे। साधारणतः हा या रस्त्याचं काम ह्याच्यापूर्वीचा जो रस्ता होता 2 वर्षापूर्वी तो ह्याच्यापेक्षा चांगल्या सुस्थितीत होता। PWD मार्फत या रस्त्याचं काम झालं आणि या रस्त्याचं खडीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे ह्याचं वरची लेअर पूर्ण झिजून गेले आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हा फार त्रास होतो। इथं धुळीचं एवढं साम्राज्य झालेलं आहे की इथल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि इथे शाळा आणि महाविद्यालय तसेच हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर फार रहदारी असते। इथे अक्षरशः चालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। त्यामुळं आम्ही सर्व नागरिकांनी असा निर्णय घेतला आहे की ह्या रस्त्यावर आम्ही जोपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर आमचा बहिष्कार असेल। आणि PWDच्या पोर्टल मार्फत बऱ्याच ठिकाणी आम्ही तक्रारी नोंदवल्या, त्या आपोआप त्या रिझॉल्व्ह झालेल्या आहेत, त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। काय रस्त्याकडे सगळ्यांचं नगरपालिकेचं खूपच दुर्लक्ष झालेलं आहे। कधी एकदा रस्ता करेन त्या रस्त्यानं कधी आपल्याला व्यवस्थित जाता येईल आम्ही अपेक्षाच करतो नुसतं, पण प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी काहीच होत नाही। आता रस्ता केलेला आहे, आता खडीकरण झालेलं आहे, अजून रस्ता नवीन झालेला असतो तिथं लगेच उकराउकरी चालू होते। परवा तरी त्या नवीन रस्त्याला पट्टे मारून 15 दिवस झाले, पण लगेच उकरायला JCBनं मशीन घेऊन कुठली केबल टाकायची हे टाकायचे चालू व्हायला लागले। त्याला आम्ही विरोध केलाय, काम थांबलंय, आता परत आणि काम चालू होणार, हे व्हायला नको आमची आशा आहे। बघूया आता काय करताय ते महापालिका। ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्या ठिकाणी नळ फुटलेला होता, ते रिपेरी केलाय। रिपेरी केल्यानंतर ते खडे जे आहेत का नाही, ते बघा ते खडे आत घाला म्हणून सांगितलं तर त्यांनी काय ते आत घातले नाहीत, काय नाही, आहे तसंच ठेवलेले आहेत खडे। तर अशा पद्धतीचं या रस्त्याचं काम आहे आणि इथली अवस्था जर रस्त्याची मी तुम्हाला दाखवलीच आहे। त्यामुळे आम्ही यंदा मतदान करणार नाही। मतदान आम्ही यावर्षी बहिष्कार टाकलाय आणि आमच्याकडे मतदान मागायला कोणी यायचंच नाहीये। आम्ही सगळ्या नागरिकांनी ठरवलंय जोपर्यंत या सुविधा आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे। बहिष्कार टाकणार आहे मतदानावर। गेले 35-40 वर्ष झालं राहतोय। हा रस्ता डेक्कन टू कबनूर हा मेन रोड आहे, म्हणजे याच्यावर ट्रॉफिक जास्त आहे, ह्याच्या रोडवर लोड जास्त आहे आणि ह्याचा उपयोग येण्या जाण्यासाठी भरपूर होतोय। आणि हा रस्ता 2 वर्ष झालं की याचा जो खडीकरण मोठा केलेला आहे त्यानंतर इथं परत कुठली डांबरीकरण करायला आलेले नाहीत। गेले 2 वर्ष आम्ही या धुळीनं त्रस्त आहे, सगळ्या आजारानं त्रस्त आहे, खोकल्याचा त्रास, सर्दीचा त्रास, हॉस्पिटलला खर्चा चालू आहे सगळ्यांच्यातनं। आणि इथं जवळपास शाळा 4 असल्यामुळं जवाहर हायस्कूल, कबनूर हायस्कूल, त्यानंतर मणेरे हायस्कूल आणि इथं धारवड शाळा, मराठी हायस्कूल, लहान मुलं ये जा करतात, सायकलीने ये जातात, येता आता ॲक्सिडेंट होतात इथं आणि त्याच्यामुळं लोकांना दुखापत होते। प्रशासनानं काहीतरी याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन लवकरात लवकर रस्ता तर करावा, नाहीतर आम्ही आणि ह्या रस्ता कराय 2 वर्ष झाले तरी पण एक केबल परवा टाकून गेल्यात, ते 15 वर्ष उकरून गेलेत साहेब, त्यानंतर ती काही करायला सुद्धा आलेले नाहीत।
त्याला मुजवलेले पण नाहीत. त्या साईडला कोणी गाडी सुद्धा घालत नाही. आणि ठराविक ह्या घरांच्या ना गटरी नाही आहे त्या घराची. या बाजूला जी घर आहेत की नाही यांना गटरी तर या ठिकाणची परिस्थिती आपण बघितली की कॅमेऱ्यावरती मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील दाखवलं की या रस्त्याची झालेली दुरावस्था आहे. पादचाऱ्यांना देखील ज्या ठिकाणी आता रस्ता खुदाई करून केबल टाकलेले आहे त्या ठिकाणी पॅचवर्क व्यवस्थित केलेलं नाही, त्यामुळे पादचारी नागरिकांना देखील तिथं जाता येत नाही. लहान मुलं, शाळेला जाणारी लहान मुलं असू देत किंवा इथं खेळण्या बघणारी मुलं असू देत, त्यांची धडपड होते, वाहनांचा अपघात होतो. बऱ्याच समस्यांना त्रासलेले हे नागरिक आहेत आणि त्यामुळंच हे आता मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महानगरपालिका असू दे, PWD प्रशासन असू दे, यांनी तातडीने यावरती उपाययोजना करावा आणि या नागरिकांचा मतदानाचा हक्क तो त्यांनी बजावण्यासाठी प्रयत्न करावा, हेच या माध्यमातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कॅमेरामन संदीप सुर्वेसह मी विनायक कलडोने.